श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. मौली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. गंगागिरी महाराज. श्रीपाद रामदास महाराज. सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की. श्री स्वामी समर्थ महाराज की. हर हर महादेव. काय कळे बाळा बाप सदैव दुबळा आहे नाही हे न कळे हाती काय कोण्या वेळी. देखिले ती दृष्टी मागे घालून या मिठी तुका म्हणे भावे माझ्या मज समजावे. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामय श्री प्रेम काही कळा. काय कळी बाळा बाप सदैव दुबळा. तसं लहान बालक छोटस जे बालक हे ते जर समजा जत्राला नेलं त्यांना जर काही पाहिलं तो म्हणत नाही आपल्या बापाकडे पैसे आहे का नाही, आपल्या बापाची काय परिस्थिती आहे त्याला माहिती का. लहान पोरग काय मागण याचा नियमच नाही. बरं हट्टा धरल्यावर तर मग ते काय माणसं देखत घेतच नाही कोणाला. नेमकं काही ना पैसे खिचत त्यानं गाडी मागा. तुकाराम महाराज म्हणतात लहान बालकाला जसं आपला बाप श्रीमंत आहे का गरीबी काही घेणं नाही, त्याला कळत नाही ना. आपण जी वस्तू मागत आहोत ती बापाजवळ मागावयास आहे किंवा नाही कोणत्याही वेळेला त्याला कळत नाही. त्याने एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू पाहिली की लगेच आपल्या बाबास मिठी मारून ती वस्तू मागायची एवढेच त्याला कळत. मग तो पुढे जाऊन देत नाही ना दुकानाच्या. म्हणला ना थांब आपण नंतर, नाही तो पायच धरतो डायरेक्ट. त्याला काय बापाची अडचण नाही. त्याचा हक्क आहे तेवढा, त्याला फक्त गाडी लागायची बाकी घेणं काही. तसं तुकाराम महाराज म्हणतात माझ्या हृदयात जशी इच्छा आहे तशी देवाने जाणावी. हे रूपक केलं एका लहान मुलाचं आणि वडिलांचं. पांडुरंग आपला मायबाप आहे ना. पांडुरंग आपला मायबाप आहे. आपण जर लहान बाळ झालो त्याच्यावालं तर मग आपल्या अंतःकरणामध्ये काय इच्छा आहे मग ती देव जाणीतो ना. एक रूप केलंय मुलाचं आणि वडिलांचं, पण खरं भगवंतालाच आपलं वडील मानून जगद्गुरु तुकोबा म्हणताना अंतःकरणातली जी इच्छा आहे तशी आहे तशी देवाने जाणारी. काय कळी बाळा बाप सदैव दुबळा आहे नाही कळी हाती काय कोणी. भाऊ आवाज कट होता थोडा मध्ये. रेंजची अडचण आहे काय म्हणून. काहीतरी असं. दरवाजा बर.
एक दरवाजा उघडला तरी दरवाजा लावल्यामुळे झाला. भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी धीग त्याचे साधू पण विटाळून वर्ते मन. नाही वैराग्याचा लेस अर्थ चाड दिव्या हे नाहीशी झाले तो का म्हणे वाया गेले. आता येतोय का आवाज? हा. हरीचे भजन करणे माझ्या प्रारब्धातच नाही असे समजून न करण्याची जी गोष्ट म्हणजे संसार, ती करण्याविषयी मनात निरंतर हेतू ठेवतो. तो म्हणतो देवाचं भजन आमच्या नशिबातच नाही. संसार सगळं नशिबात राहतो नाही का. प्रारब्धात म्हणतो म्हणजे संत देह प्रारब्धावर टाकी द्या, हा भजन प्रारब्धावर टाकी द्या. आमच्या काय नशिबात. आणि इकडे बरं तेवढं भेटती मग नाही का 24 तास. वारी जायला सोडत नाही ना. आम्हाला बोलवलं म्हणते देवान आमच्या नशिबात नाही डायरेक्ट म्हणलं म्हणजे जमत नाही का. ती करण्याविषयी मनात निरंतर हेतू ठेवतो. संसाराबद्दल असं कुठं म्हणतो मग संसार देव बा प्रारब्धावर टाकून अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी नाही ना. म्हणजे काय करतोय तो फक्त देवाला फसवितोय थोडक्यात नाही का. असा जर साधू असेल तर त्याचे साधूपणास धिक्कार असो नाही का. जो आपली मनोवृत्ती विषय वासनेच्या दोषाने दोषी करून वागतो. अडचण हीच आहे फक्त विषय वासना नाही का. विषय जोपर्यंत अंतःकरणात आहे तोपर्यंत नाही सुटत आहे. चित्तामध्ये विषयाची ठासून भरलेली आहे ना. ती काय अशी घाई घाई निघत नाही, त्याला घासावं लागत. चित्तामध्ये चित्त शुद्ध होईल ना. बाकीच्या साधनाला जात नाही ते. त्यात आपण तर सगळे साधनं करून पाहिजे ना. एवढं एक साधन आहे परंपरेनं आलेलं अनुग्रह. हे बाकी धोंग काढी तरी चांगलं जर चिंतन केलं तर मग कसं असलं तरी पॉवरफुल साधन. जो आपली मनोवृत्ती विषय वासनेच्या दोषाने दोषी करून वागतो, ज्याच्यामध्ये वैराग्याचा लेश नाही, परमार्थाला लागतही वैराग्य नाही का. विरक्ती वाचोनी ज्ञानाची तगणेची नाही. ज्ञान टिकतच नाही तिथं. ज्ञान होतंय पण टिकत नाही. होतंय पण टिकत नाही. होतंय पण टिकत नाही. आणि काहींना होतही नाही टिकतही नाही. काहींना होतंय पण टिकत नाही. ज्याच्यामध्ये वैराग्याचा लेश सुद्धा नाही, निरंतर आपला द्रव्य मिळावे हीच इच्छा आहे. पैसा, फक्त पैसा, कशा का मार्गाने भेटाना पण पैसा. काय एवढ्या पैशाची हे जीवाला ओढ बरं. चित्तामध्ये पैशाबद्दल जास्त हे वित्तेषणा म्हणते त्याला. वित्तेषणा, लोकेशना. एक समज झालेला आहे ज्याच्याकडे जास्त पैसा तो जास्त सुखी, असं एक मनाची प्रत्येकाची धारणा झालेली आहे ना. त्यामुळे त्याला ती पैशाकडे ओढ आहे त्याच्यावरली जास्त.
पैसा करता का तो असं काही करायला तयार आहे ना. मरायला तयार आहे तर बाकीचं काय. हा. पैसा पैसा तेरे तीन नाम म्हणलंय ना. परशा परशु परशुराम. एखाद्याकडे काहीच नसलं तर लोक त्याला म्हणते काय परशा. थोडा थोडा जर बरा असला तर परशु म्हणते परशु. थोडी मिडियम परिस्थिती असली श्रीम श्रीम टाकला तर परशुराम. व्यक्ती तर एकच आहे ना. मग पैसावाला असला लई तर मग परशुराम पाटील या पाणी घ्यायचं. अरे पैसा तेरे तीन नाम परशा परशु परशुराम. हे पैशामुळे आहे सगळं. नाही का. म्हणून फक्त पैसा चित्तामध्ये याच्यामध्ये वैराग्याचा लेश सुद्धा नाही. निरंतर आपला द्रव्य मिळा हीच आशा आहे. नाही का. परमार्थात येऊन हा विषय कसा चालू आहे. असा जर साधू असेल तर त्याचे साधूपणा धिक्कार असो. म्हणजे जरी त्यांना साधूपणा घेत असला पण तो संसार होतो ना. मग जो आपली मनोवृत्ती विषय वासनेच्या दोषाने दोषी करून वागतो. सगळ्याच वासना नाही का. जोपर्यंत या वासना चित्तामध्ये तोपर्यंत त्या पैशाचं आकर्षण असतं. एकदा चित्तेमध्ये वासनाचा जाळ झाला का मग आकर्षण कमी होतं. त्याला कळतं मग सुखाचं साधन पैसा नाही. सुखाचं साधन हे देव नाही का. पण ज्याला देवाचा आनंद भेटन तवा ना मग त्याला विवेक प्राप्त होत. अरे हे काय आनंद देणारी वस्तू नाही. आनंद देणारी वस्तू आहे विश्वामध्ये फक्त देव आहे देव. मग वैराग्य होतं. तुकाराम महाराज म्हणतात यांना अखेरीस परमार्थ लाभ तर नाहीच पण संसार सुख देखील नाही. अशा तऱ्हेने प्राणी व्यर्थ जाता. म्हणजे दोन्ही कोण ओळखले आता ग्रस्ती परंपरेची पेक्षा नाही का. तो तरी आपला बेस्ट पैकी. पण हे काही दोन्ही कोण ओळखले ना. न घरात का ना घात का. वैराग्य नाही. विषयाच्या वासना चित्तामध्ये आहे आणि साधूपणा बी आहे. महाराज म्हणले यांना अखेरीस परमार्थ लाभ तर नाहीच. परमार्थाचा तर विषय नाही लाभ. फल परमार्थाचं समाधान. पण संसार सुख देखील नाही. अशा तऱ्हेने प्राणी व्यर्थ जाता. पहा मग सगळ्यात महत्वाचं काय चित्तशुद्धी. परमार्थाची पहिली पायरी म्हणजे चित्तशुद्धी आहे. अंतःकरण शुद्धी. आता पुढचं अभंग आहे. एकादशीस अन्न पान जे नर करीती भोजन श्वान विष्टे समान अधम जन तो एक. ऐका व्रताचे महिमान ऐका व्रताचे महिमान नेमी आचरती जन गती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूशी. ऐका व्रताचे महिमान अशुद्ध विटा खळ विडा बक्षिता तांबूल सापडे सबळ काळाती
न सुटे ऐका व्रताचे महिमान. ऐका व्रताचे महिमान. शिज विलास भोग करी कामिनीशी संग. तया जोडी क्षय रोग. जन्म व्याधी बळवंत ऐका व्रताचे महिमान. आपण नवजे हरी कीर्तना आणि का वारी जाता जना. त्याच्या पापा जाना ठेंगणा मेरू तो ऐका व्रताचे महिमान. ऐका व्रताचे महिमान. तया दंडी यमदूत झाले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकली ऐका व्रताची महिमान. ऐका व्रताचे महिमान. एकादशीच्या व्रताबद्दल जगद्गुरु तुकोबरायांचा 6 चरणाचा अभंग आहे. काय करावं एकादशी दिवशी? एकादशीच्या दिवशीच आला नव्हता. तुकाराम महाराजांचं नियोजन आहे ते. आज डबल पर्व काळे गीता जयंती आहे आज. गीता जयंती आणि एकादशी एकाच दिवशी येत असते. नाना महाराज पिंपळेकरांची वारी असती. जायचो आम्ही. बाप्पू यायचे. बरेच दिवस झाली वारी. असतील मंडळी पंढरपूर मध्येच. नाना महाराज करीत होती ही वारी. आता त्यांचे शिष्य परिवार करतोय सगळा. आज गीता जयंती आहे. आता देवाच्या जयंत्या ऐकल्या आपण. दत्त जयंती, कृष्णाष्टमी, रामनवमी. पण ग्रंथाची जयंती गीतेचा जन्म. जयंती म्हणजे जन्म ना. दत्त जयंती म्हणजे दत्ताचा जन्म. मग गीता जयंती कुठं झाला गीतेचा जन्म? गीतेचा जन्म कोणत्या घराचा? कुरुक्षेत्रावर. महाभारताचं युद्ध चालू आहे. महाभारताचे 9 लक्ष महाभारत आहे ना. 18 पर्व आहे महाभारताची. त्याच्यामध्ये जे भीष्म पर्व आहे ना. भीष्म पर्वामध्ये ही गीता आहे. भगवंताना अर्जुनाला केलेला हा उपदेश. कुरुक्षेत्रावर मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला तो आजचा दिवस आहे. म्हणजे याच काळात युद्ध. मग आजचा दिवस म्हणजे गीता जयंती. आता तिथला परिस्थिती जर पाहिली तर किती 18 अक्षनी सैन्य, काय ढोल वाजत्या, हत्ती घोडे आवाज, रथाचा आवाज, एवढ्या याच्यात गीता सांगितली. महाराजला कथा होता ना. ध्वजस्तंभावरी वानरून तो मूर्तिमंत शंकरू. हनुमंतरायानं ऐकली आणि अर्जुनानं ऐकली नाही का. आता तिथं मूळ तत्व सांगितलं. तिथं का अख्खी गीता नाही सांगितली. तिथं जे मूळ तत्व आहे ना ते आपल्याला संतांनी सांगितलं. ते मूळ तत्व महावाक्यात सांगितलं अर्जुनाला. ज्या योगानं त्याचा मोह नष्ट झाला. व्यास म्हणजे भगवंताची विभूती आहे ना.
व्यासाने हे सगळं गीतेचं असं हे केलं, एकत्रीकरण केलं. मग प्रत्येक अध्याय योग बनवला सगळं. पण मेन तिथं भगवंतानं जे मुद्द्याच्या गोष्टी तेवढ्या अर्जुनाला सांगितल्या. महावाक्य काय असतं, तुझं स्वरूप काय, एक आपलं कोण आहे, काय मरतंय, काय जन्मत आहे, तसं आपण 10-20 मिनिटं प्रवचनामध्ये सांगितलं का एखाद्याला विषय कळतो ना. माळ घालायचा टायमाला समजा तसं भगवंताना मूळ आत्मज्ञानाचा उपदेश केला. ज्या योगानं अर्जुनाचा मोह नष्ट झाला. गुंतलो होतो अर्जुन मुक्त झालो जेनेपणे, आता सांगणे पुसणे काहीच नाही. ती ही गीता आणि आज गीता जयंती आणि त्याच्यात एकादशी. त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा गाथ आणि त्याच्यात अभंग आला एकादशी. महाराज म्हणतात एकादशीचा अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान अधम जन तो एक. एकादशीच्या दिवशी उपवास करावा असा एक व्रत येते नाही का. प्रदोषाचं व्रत आहे तसं एकादशीचं व्रत आहे एक भागवत संप्रदायामध्ये. एकादशीचं व्रत तसं बऱ्याच ठिकाणी केलं जात आहे. आपणच महाराष्ट्रात करतो असं काही नाही. हे हरिकृष्णवाले सुद्धा एकादशी करतात. वैष्णव संप्रदाय जिथे तिथे एकादशी भरपूर करतात. उत्तर भारतामध्ये एकादशी बऱ्याच ठिकाणी केली जाते. ऐका ना भाऊ, कमवून करावं लागते ना. कमवून करावं लागते ते बोला ना. हॅलो, आवाज नाही येत माझा? हा येतो बोला ना. येतोय. या सगळं कमवून करायची ते चांगलं म्हणलं. हा एकादशी. आता एकादशीचा विषय सांगायचा म्हणले मग तुम्हाला ते पार रुक्मंदाचं चरित्र सांगावं लागेल. नाही थोडक्यात. विचारताय वाटतं. रुक्मांगद राजा होता ना. रुक्मांगद नावाचा राजा होता. त्याच्या जी एकादशी सुरुवात तिथून झाली असं सांगायचंय. त्याच्या चरित्रामध्ये आलाय थोडा भाग. रुक्मांगद नावाचा राजा धर्मज्ञ राजा होता. आणि स्वर्गातली मंडळी येऊन त्याच्या बागेत ते फुलं घेऊन जायची पूजे करता. स्वर्गातली मंडळी. राजा कसा असेल मग ते फुलं घेऊन जायचे. विमानानं यायचे, फुलं तोडून यायची. म्हणायचे फुलं तोडून येतं कोण? ते पहाटेची येऊन घेऊन जायचे ना. यांना काय मिळच लागा ना, कोण येतंय बाबा. मग एक दिवस त्यांचं विमान बिघडलं. विमान काही चालूच होईना. मग आता काय करायचं. मग उजेडलं, जागा झालं, मग पकडले गेले ना. मग आता विमान तर काय चालू होईना. ते म्हणले ज्याला उपवास असन त्यांना विमानाला हात लावला तर विमान उठन म्हणले. आता तोपर्यंत एकादशी कोणी करीत नव्हतं ना. एकादशी कोणी करत नव्हतं. दिवस उजडलं आणि एका जोडपेचं व्हायला होतं भांडण चांगलं उभं. त्यांना बाई चांगली हाणली होती. मग आता हल्ल्यामुळे ती राग काही जेवलीच नाही. आपलं जवळ ऐकणं इमान ऐकणं. आपलं जवळ ऐकणं इमान आहे ना.
मग तिला हाणलं होतं, भांडण झालं म्हणून ती काही जेवलीच नाही ना. आणि गेले रानात मग ते दोघं जण. इकडे राजानं दौंडी दिली. जो कोणी आज उपवास असन एखाद्याला, तर सांगा म्हणले, विमानाला हात लावला की विमान उठतं, त्याला आपण बक्षीस देऊ म्हणले, अर्ध राज्य बक्षीस देऊ, पण पहा आपल्या नगरात कोणी जर सापडलं तर. आणि मग दौंडी दिल्यावर अर्ध राज्य बक्षीस म्हणल्यावर तर दुपार भरली होती ना फार. यानं दौंडी ऐकल्यावर गेला म्हणजे चाल विमानाला हात लावला, ते म्हणजे मी येणार म्हणे. अरे हा म्हणायचा, आपल्याला एवढं बक्षीस भेटन, अर्ध राज्य देतो राजा, आपली फार गरिबी जाईल ना, आपल्याला काय ऊस तोडायला जावं लागेल नाही का. ती म्हणायची मी नाही येणार म्हणली. आता हिला मारेल होतं सकाळी. हा म्हणायचं तर पाय पडतो पण चाल बा. ती काय ऐका ना, शेवटी त्यानं मग काठी काढली. वय पुढं म्हणजे आता महाराज चालली पुढं ती. मग ते काय सैन्य प्रधान अख्ख्या नगरीत एक सापडली ना उपवास करणारी. आता पार विमानाजवळ गेली, ती कुठे हातलायची. हा म्हणायचा हात लाव, ती म्हणायची मी नाही लावणार. जेव्हा त्यानं काठी काढली मग तिथं स्पर्श झाला आणि ते विमान उडालं. तिथून आज एकादशीचा उपवास केला येईना, दौंडी दिली अख्ख्यानी कशी करायची म्हणले. आता अख्ख्या नगरीमध्ये एकादशीचं व्रत करायचं. मग त्या राजाचं ते एकादशीमुळे महात्म्य वाढलं. रुक्मांगद राजा, एकादशीचा छंद. मग असंही एकादशीला उपवास जर केला तर काय घडतं बा, आपल्याला एकादशीच्या दिवशी चिंतन घडतं, पोट जरा हलकं राहतं. 15 दिवसातून एक दिवस उपवास केला तर मग थोडं आपल्या मशीनला सुट्टी भेटते. पण आपण कसा उपवास करतो आपल्यालाच माहिती नाही का. ज्याची त्याला माहिती, आता काय सांगायचं नाही का. एकादशीच्या दिवशी अन्न घेऊ नये, आपलं फलाहार करावा, भगवंताचं भजन करावं, नामस्मरण करावं. एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान. श्वान म्हणजे कुत्रा. ते अन्न श्वान विष्टे समान, अधम जन तो एक. जगद्गुरु तुकोबारा भीती का दाखवता का ज्या योगानं आपण एकादशी करावी. काहीतरी जो माळ घालतो ना एकादशी करीतच असतो नाही का. कारण ती माळ घालतानाच संतांनी आपल्याला महात्म्याने सांगितलं एकादशी करा, खोटं बोलू नका नाही का. हे सगळे नियम सांगितलेलेच असतात. मांसाहार करू नका, सगळे नियम. म्हणून एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान, अधम जन तो एक. दुसऱ्या चरणात महाराज द्रौपदा सांगता, ऐका व्रताचे महिमान. काय महिमान आहे त्या व्रताचा. एकादशी जर केली ना तर सगळे उपवास केल्याचं फळ आहे बरं का. लई बायांना उपवास करायची सवय लागली, मोकार उपवास करतात आणि त्याच्यामुळे आजारी पडतात. त्याच्यापेक्षा एक एकादशी गेली का सगळे उपवास घडतात. एक पांडुरंगाचं चिंतन केलं का सगळे देव खुश. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. सगळ्यांचा मालक आहे ना. बळीया माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव. याचं चिंतन करायचं, याची एकादशी करायची का सगळे देव प्रसन्न. ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन. आणि त्या दिवशी कीर्तन ऐकावा, भजन करावा.
नामस्मरण करावा, हरिपाठ करावा, का गावाय बी ना ऐकावाय बी. हम्म. गाती शब्द कशा करता आला. स्वतः बी आपण भजन करावं, हरिपाठ करावा, काकडा करावा, ग्रंथ वाचावा, नामस्मरण करावा आणि हरिकीर्तन ऐकावा. हा. मग आता हे हरिकीर्तन चालू आहे ना एकादशी दिवशी. हा. आम्हा व्रत एकादशी. ते नामदेवांचा मुलगा त्यांचं अभंग आहे ना. हम्म. देवकेशव हा तिथे ध्रुपद काय ध्रुपद लागत होता आपल्याला. अनेक हम्म. अनेक नेनेबा साधनांचा विषय हरिकीर्तन. हा आमचा विषय हरिकीर्तन. आमचा विषय हरिकीर्तन आणि नेनोबा साधन संत संगी निरंतर प्रेम धन येणार विनवी विष्णू दास नारा ऐशी आमची परंपरा आणि नेनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन. नाही का वारकऱ्याला दुसरं विधी नाही. पंढरपूरला गेल्यावर काही विधी असतो का दुसरा. नाही. दुसरी पूजा अरे चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. कीर्तन हाच विधी आहे तिथं. तिथं तेच चालू असतं पंढरपुरामध्ये सगळं. म्हणून गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूस पा व्रताचा महिमा. ते समान विष्णूस याचा अर्थ काय घ्यायचा आपण. हे व्रत इतकं महात्म्य या व्रताचं. जे हरिकथा ऐकतात ना ते साक्षात विष्णूप्रमाणे म्हणजे भगवंत स्वरूपच होऊन जातात ते. आपण मूळचे भगवंत स्वरूपच आहोत पण आपल्याला ज्ञान नव्हतं. हा हा माफ करा भाऊ म्हणजे आपण विचार करतो भाऊ म्हणजे आपण आज नाही म्हणजे ते आज करतेच का नाही. हा हा नाही कळलं का. हा नाही कळलं काय म्हणले. म्हणलं देव किती बाळपूजे करतो तर आपण बाळपूजे नाही कळेल. हा 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 भगवंत आता तो मायबाप आहे सगळ्यांचा कृपाळू आहे. आपण जर त्याच सेवा केली तर आपण सुद्धा भगवंत स्वरूप होतो असं महाराजांना म्हणायचं. समान विष्णूचे म्हणजे स्वरूपाना त्याला सायुजी मुक्ती म्हणतात. जीवच शिव होतो आणि आपण त्याची लेकरच आहोत ना. भगवंतानं गीतेत म्हणलंच ना. गीता जयंती ना अंबानी वंशी भाऊ आवाज लय गुतला. काय आवाजच नाही आला. नाही कट होतो मध्ये आवाज. असं काय होऊ राहिलं. ऐका व्रताची महिमा नेमे आचरती जन गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णू. येतो का. हा आज काही रेंजची प्रॉब्लेम आहे काय नाही जरा. आम्हाला नाही का तुम्हाला काय माहिती. काय नाही अडचण बोला तुम्ही बोला. तुम्हाला सगळ्यांना नसला येत तर मग इकडंच अडचण आहे असं समजायची रेंजची. तुम्हाला अडचण नाही आम्हाला अडचण नाही. बर
दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात हे जे व्रत आहे एकादशीचं हे जर नियमानं केलं हा तर तो भक्त भगवंत स्वरूप होऊन जातो, मुक्त होतो. भगवंत स्वरूपता प्राप्त होती त्याला. पण राम म्हणता रामाची होईते. हा आणि जर नाही केलं तर अशुद्ध विटाळशीचे खळ विडा भक्षिता तांबूल सापडे सबळ काळाती न सुटे ऐका व्रताचे महिमान. आणि एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये. एकादशीच्या दिवशी हे व्यसन कोणतंच करू नये तसं. नाही का? व्यसन करणं चांगलं. हॅलो, हा मी पण खातो मला दिलं पण खातो मी. हा कळलं नाही का? मी पण खातो म्हणलं. तुम्हाला नाही काय अडचण. हे आमच्याकडे तुम्हाला पाण्याला मैं कैलाश का रहने वाला है. मैं कैलाश का रहने वाला है. तुम कैलाश के रहने वाले हो. शंकर महाराजांना मी कोणती अडचण. हे जे नियमातली मंडळी त्यांच्या करता आहे. जे एकादशीस कोणी विडा खाईल तर म्हणजे काय आहे, संत सर्व बाजूनं आपल्याला सावरतात. व्यसन करू नये. गांजा दारू मत पियारो अक्कल गुंग हो जाती है. अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मक्खियां आ जाती है. बंदे हुशार रहना भी. ऐक व्यसन मुक्ती सुद्धा केली ना संतांनी. त्याच्यामुळं एकादशीच्या दिवशी खाऊ नये आळ असं महाराजांना म्हणायचंय. म्हणजे संत काय करतात, आपल्याला मार्गदर्शन करतात योग्य असं. शेज बाज विलास भोग करी कामिनीशी संग तया जोडी क्षय रोग जन्म व्याधी बळवंत ऐका व्रताची महिमान. उपवासाच्या दिवशी व्रताच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं नाही का. एक गृहस्थीला सुद्धा काही नियम आहेत. गृहस्थी जर नियमात राहिला तर त्याला फार मोठ्या पंक्तीला बसवलेलं आहे. गृहस्थीला नियमात जीवन असावं गृहस्थीचं. आता तिसऱ्या चरणात महाराज म्हणला हे जे दुसरे जे भोग असतात ना यात तर लय फुलं विलास हे सुद्धा काय लय चांगलं नाही ना ते. हे अतिरेक नकोय. काय हे सगळं अज्ञानाचा विषय येतो. त्याला देहाचं स्वरूप कळालंय, आत्म्याचं स्वरूप कळालंय. तो फक्त देवावर उदास असतो. त्याला काय फक्त गरजेपुरतं लागत असतं नाही का. व्यक्त महात्म्याला या गोष्टीचं काही नसतं. पण सर्वसामान्य लोकांनी सुद्धा निदान एकादशीच्या दिवशी तरी सवय लावावी चांगली. एकादशीच्या दिवशी तरी पवित्र जीवन जगावं. व्रत आहे ना. सवय लागावी निदान. हा महाराजांचा खटाटोप आहे, दुसरं काय.
सगळ्यात महत्वाचं आहे हरिकीर्तन. सगळ्यात महत्वाचं काय असतं? हरिकीर्तन. ध्रुपद फार महत्वाचं असतं अभंगाचं. हम्म. गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूसी. आपण नवजे हरिकीर्तना आणि का वारी जाता जना. आता काही काही असे राहते स्वतः कीर्तनाला जात नाही हम्म. आणि ती माता मावाली मंडळी म्हणली मला कीर्तनाला जायचं तर तिला जाऊन देत नाही. हम्म. हम्म. आपण नवजे हरिकीर्तन आणि का वारी जाता जना. त्याला ते पाप होतं ना मग. हा. म्हणजे आपणही जाऊन दुसऱ्याला घेऊन जावं मग किती पुण्य होईल. हम्म. चाल बाबा कीर्तनाला मी तर चाललोच आहे, गाडी मोकळी तर बस. हा. मग याला काहीतरी पुण्य येईल ना वाट्याला. हम्म. पण एखादा कीर्तनाला चालला ना आपण म्हणलो नको जाऊ कीर्तनाला, स्वतः नाही जात आणि दुसऱ्याला जाऊन देत नाही, मग तो पापी म्हणले पापी. हा. हम्म. मग त्याला त्याचं पाप काय साधन नाही. मेरू देखील लहान आहे त्याच्या पापापुढं. म्हणजे अभंगामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे हरी कीर्तन. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी, 7 दिवसाचा जरी उपवास असला ना तरी कीर्तनाशी सुकू नये, सोडू नये. ते कीर्तन सोडू नये त्यांना. अन्नाला किती महत्व देतो आपण जेवणाला, हा. तसं ते मनाचं काय हरिकथा भोजन म्हणलंय ना महाराजांनी त्याला. हरिकथा भोजन. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. हरिकथा भोजन येते. तुकाराम महाराज म्हणतात तया दंडी यमदूत झाले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकली या, ऐका व्रताचे महिमान. तुकाराम महाराज म्हणतात वर सांगितलेल्या व्रतभ्रष्टांना यमदूत शिक्षा करतात. आणि जे कोणी व्रताचा भंग करतात एकादशीच्या दिवशी सांगितल्या पद्धतीनं तर यमदूत त्यांना शिक्षा करतात. काय तुझा जीव जातो फळाच्या विषयी आहे ना तो अभंग महाराजांचा. 15 दिवसा एक एकादशी कार्य न करशी तीर्थ व्रत कार्य न कर. 15 दिवसातून एक उपवास केला तर शरीर चांगलं राहतं बरं का. कंपनीला जर सुट्टी असते ना आठवड्यातून तशी या कारखान्याला सुट्टी पाहिजे. मूळ त्याच्यामध्ये अध्यात्म सुद्धा आहे थोडं आयुर्वेद सुद्धा आहे. तुकाराम महाराज म्हणतात वर सांगितलेल्या व्रतभ्रष्टांना यमदूत शिक्षा करतात कारण ते त्यांच्या स्वाधीन पूर्ण झाले आहे. म्हणून एकादशीच्या दिवशी नामस्मरण करावा, हरिकीर्तन करावा नाही का. ऐका व्रताची महिमा नेहमी आचरिती जन गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूशी. पुढचा अभंग आहे करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे नरका जाती. शुद्ध बुद्धीचे दोघा होय एकमान, चोरा सवी कोण जीवे राख. आपुले देऊनी आपुलीची घात न करावा हित जाणून या. देऊन या वेच धाडी वाराणसी, नेदावी चोराशी चंद्रमा. तुका म्हणे तप तीर्थ व्रत या भक्ती हे मार्ग मोडू नये. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात एकादशी व्रत स्वतः आपण करून दुसऱ्याकडून करून करवल्यास त्यापासून मिळणारे अर्ध पुण्य करवण्यास मिळते. स्वतः एकादशी करतो दुसऱ्याला बी म्हणतो माळ घाल एकादशी कर
हा कीर्तनाला चाल. मग त्याला जे पुण्य भेटतं ना, हा जो त्याला एखादं करायला येतो, माळ घालायला येतो, कीर्तन ऐकायला, त्याला याला सुद्धा अर्ध पुण्य मिळतं. आणि एखाद्यानं जर मोडलं तर तेच मोडल्याचं जे काय हे असं फळ असं त्याच्यात वाटावून भेटा ना मग. नरकात जाईल. हा काहीतरी पाप होईल ना त्याला. हा इकडे पुण्यात जर वाटा भेटत होता मग इकडे पापात सुद्धा वाटा भेटणच ना. हा जर त्याला व्रत करून घेतलं त्याच्याकडून, एकादशीचं कीर्तनाला नेलं, माळ घातली, तर त्याचं पुण्य जर आपल्याला प्राप्त होतं तर मोडल्यावर पाप सुद्धा आपल्यालाच होईल ना. हा काय करायचं काय नाही करायचं आपण ठरवायचं. आणि दोघही जर शुद्ध बुद्धीचे असतील तर दोघांची मान व योग्यता एकच आहे व एक चांगला दुसरा चोर असेल तर त्याच्या संगतीने चांगल्याचा जीवघात होईल. तिचे रक्षण करणार कोण आहे मग? दोन्ही चांगले असले तर मग चांगलंच. पण जर एखादा चोर असला मग तो चांगल्याला मातीत घालीन ना. संगत करना तो सज्जन की करना, नाही का. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. तात्पर्य चांगलं कोणती चांगली गोष्ट केली त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं असं महाराजांना सांगायचंय. आपल्या जवळचे देऊन आपला घात होतो आहे असे जर कळेल तर आपण तसे न करणे यात हित आहे, नाही का. आपल्याला कळतंय ना चांगलं काय वाईट काय, सार काय असार काय, पाप काय पुण्य काय. देवानं बुद्धी दिली ना आपल्याला. पशुला नाही कळत. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. त्यांना काय विचारायला कळत. पण देवानं आपल्याला बुद्धी दिली ना. हित कळायला पाहिजे आपल्याला. एखाद्याला द्रव्याची मदत देऊन काशी यात्रेस पाठवावी. पण चोर जर चोरी करायचा असेल तर त्याला चंद्रबल म्हणजे अनुकूल चंद्र ज्योतिषाने सांगू नये. एखादा जर मला काशीला जायचंय, जरा पैसे कमी आहे, त्याला खुशाल द्यावा. पुण्य आहे ना. आणि एखादा म्हणला मला जायचंय चोरी करायला, आणि तो जर गेला ज्योतिषाकडे, मला मुहूर्त काढून दे, चांगला मुहूर्त कोणता आहे चोरी करायला, चांगला दिवस कोणता आहे, चांगली वेळ कोणती आहे, तर त्याला ज्योतिष सांगू नये. म्हणून पण किती बारी बघा ना. पण किती बारी आला की मध्ये विचार करण्यासारखं पण बारी येऊ. देवाला आलं पाहिजे. म्हणजे नेमकं आपण काय करावं हे महाराज आपल्याला सांगतात. एखादा जर पुण्य काम करीत असला तर त्याला सहकार्य करावा, आणि एखादा चुकीचं काम करत असताना त्याला सहकार्य करू नये. जे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तप, तीर्थ, व्रत यागादी भक्ती मार्ग मोडू नये. ते साधू संतांनी आतापर्यंत जपले नाही मार्ग, म्हणून आपल्याला मोठे माणसं एकादशी करत होते, मग पोरं एकादशी करतात. हे व्रत करतो आपण सगळे, काय जे आपले कुलाचार, कुलधर्म, उपवास, तापास, सण, पुण्यतिथ्या, जन्म, हे सगळं का करायचं? याच्यापासून पुण्यकर्म घडतं, सत्कर्म घडतं ना. आणि पुढच्या पिढीला संस्कार भेटतात. म्हणून हे भक्तीचे मार्ग मोडू नये.
हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. ये रती अनुष्ठिती सामान्य सकळ. साधू संतांनी सगळे जपून ठेवले म्हणून तर आपल्याला आजपर्यंत सगळे आले नाही हे. हा. आता चंपाषष्ठी झाली मग तळी भरायची. हम्म. त्या भगवंताचं स्मरण होतं. तळी म्हणजे आरतीच आहे ना ती. हा. ही आपली कुलधर्म कुलाच्या नवरात्रामध्ये आपण जगदंबा मातेची सेवा करतो. हम्म. म्हणजे हे व्रत वैकल्य ही एक भक्तीचा मार्ग आहे. तो एक सत्कर्माचा मार्ग आहे, एक पुण्यकर्माचा मार्ग आहे. हम्म. कोणी तीर्थयात्रा करतंय, कोणी व्रत करतंय, कोणी तप करतंय, कोण एकादशी करतंय, कोण जप करतंय, कोण कीर्तन करतंय, कोण भजन करतंय. ही देवाची सेवाच आहे एका पर्यायानं, नाही का? हा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तप. आता कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण हेच तप आहे. हम्म. कलियुग केवळ नामाधारा. सुमिर सुमिर नर उतरही पारा. भगवंताचं स्मरण जर झालं तर जीवाचा उद्धार होतो ना. हा. कलियुगात कोणतं तप करणार आहे आपण दुसरं? भगवंताचं चिंतन हेच कलियुगात तप आहे मोठं. त्याच्यापेक्षा मोठं तप नाही. हा. तप म्हणजे शब्दाचा अर्थ काय? तप शब्दाचा अर्थ तापणे. नाही का? हा. अखंड सारखं भगवंताचं चिंतन करणं. चिंतने चिंतने तद्रूपता. नाम जप यज्ञ तो परम. सगळ्यात मोठा यज्ञ आहे ना. हा. नामे धर्मा धर्म वेदार्थे. नाम परब्रह्म. नाही का? हा वेदांनी सांगितलेला मार्ग हे तप आहे कलियुगात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तप तीर्थ व्रत यागादी भक्ती मार्ग मोडू नये. करविता व्रत अर्ध पुण्य लाभे. मोडविता दोघे नरका जाती. शुद्ध बुद्धी दोघा होय एक मान. चोरासवे कोण जीवे राखे. आपुले देऊनी आपुलीचे घात न करावा थित जाणून या. देऊनी यावेच धाडी वाराणसी. नेदावी चोराशी चंद्रबळ. तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग भक्ती हे मार्ग मोडू नये. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की.